तर मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र शैलेंद्र भांडारकर. आज आम्ही सायंकाळी जंगल सफारीवर निघालो असता वनस्पती एक खोजच्या माध्यमातून आम्ही जंगल सफारीला निघालो आहे. आज आम्हाला मेडिसिन पौधे काही मिळाले नाही, तर आम्ही चुट्या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आता आणि सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. तर आमच्याबरोबर आहेत ह्या गावचे आमचे मित्र धोंडूभाऊ राऊत, धोंडूभाऊ परतेके, की ते लहानपणापासून ह्या अशा क्षेत्रामध्ये आहेत आणि हा असा दुर्गम गाव आहे की इथं टायगर रिझर्वचा जो एरिया आहे तो 100 मीटरवर आहे फक्त, आणि त्याच्या काठाला हे आहेत बसलेले. आणि 5-6 भावाचा कुटुंब आहे यांचा. पहिले यांचे वडील एकटेच राहायचे, इथं एकटेच राहायचे ना. अच्छा, आता 6 भाऊ आहेत, तर 5 भाऊ आहेत. तर मित्रांनो, मी याच्यासाठी इथं आलो की हे तुम्हाला जे आमचे मित्र दिसतात हे वाघाच्या सोबत कसे जवळून अगदी सामना झाला यांचा. यांची एक वाघाच्या बरोबर एक नाही दोनदा मीटिंग झाली, आमोर सामोर अगदी 10 फूट अंतरावर यांची भेट झाली. तरी पण हे न घाबरता त्याच्या समोर निळ्या छातीने उभे होते आणि त्या वाघाने यांना काही एक इजा केली नाही आणि याने पण त्या वाघाला काही इजा केली नाही. तर दोनदा यांचा संपर्क झाला त्या वाघासोबत. तर त्यांचा आपण एक त्यांची मनोगत आपण विचारू त्यांना. तर भाऊ, तुम्ही कुठं गेले होते फिरायला जंगलामध्ये? गेलो होतो जंगलात फिरायला. हा, जंगलातच गेलो होतो, परंतु हा, अचानक त्यांना ना माझा त्याच्या समोर होऊन गेला. अच्छा, रस्त्याने येताना. रस्त्याने येताना. हा, तर म्हणलं मी घाबरलो. मग हा, हा, घाबरलो, मग तिथेच उभा राहिलो. हा, उभा राहा, मग तोय वसरला, हा, तोय गेला. अच्छा, मग नंतर मी आपण रस्त्याला आपण आलो. अच्छा. हा. तर किती मिनिटं राहिला तो तुमच्या समोर? नाही तरी 10-5 मिनिट राहिला. 10 मिनिटं. 10 तर मिनिट. यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की हे जंगल फिरायला गेले आणि हे ज्या भागात राहतात हा बफर क्षेत्र आहे, परंतु लागूनच 100 मीटर कोर क्षेत्र आहे. तर ह्या भागामध्ये अस्वली, बिबट, रानगवे, वाघ यांचा नेहमी वावर आहे आता. जंगलात. तर म्हणून आम्ही म्हटलं की बा यांचा अनुभव जो वाघाचा आहे, तुम्हाला जो वाघ दिसल्यानंतर तुम्ही न घाबरता तिथं थांबले त्याच्या समोर आणि वाघ अगदी जवळ, पण काही कोणत्याही प्रकारची इजा केली नाही यांना. तर यांचं असं म्हणणं आहे की मी रस्त्याने येत होतो म्हणे आणि वाघ एकाएकी समोर आला, तर मला काही सुचवलं नाही म्हणे, तर मी एकदम त्या वाघाच्या समोर उभा झालो म्हणे आणि वाघ जवळ असा बसला. हा, तो वाघ तिथं बसलाय ना, हे त्याच्या समोर आमोर सामोर अशी त्यांची भेट झाली. आणि मग तो किती मिनिटं राहिला? मिनिमम 10 मिनिट राहिले ते. 10 मिनिटं. बघा मित्रांनो, 10 मिनिटं हे वाघाच्या समोर राहिले व्यक्ती. तर असा किती दोनदा संपर्क झाला? दोनदा संपर्क, दोनदा वाघाशी यांनी आमोर सामोर भेट झाली. आपण जर वाघाच्या समोर दूर राहिला तरी आपली पॅन्ट गेली होते, परंतु यांनी एवढ्या हिमतीनं, कारण यांचा पूर्ण लहानपण ह्या जंगलाच्या काठाला गेला आहे आणि म्हणून ते वाघाला असो अस्वलीला असो कोणते त्याला घाबरत नाही. तर मित्रांनो, परत मग तो गेल्यानंतर असं काही हे डरकाडी वगैरे फोडली का? गाभारी सुटली. हा, त्याचा गेल्यावर. अच्छा, त्याच्या गेल्यानंतर घाबरले. हा, हा, मग डोळ्यातून पाणी अच्छा, चालू लागला. हा. रस्ता पुन्हा दिसत नव्हता. अच्छा, म्हणजे हे मग एवढे घाबरले वाघ गेल्यानंतर मित्रांनो. गेल्यानंतर मग हे घाबरले आणि धकारा सुटला म्हणते, म्हणजे घाबरले आणि तो वाघ मग निघून गेला, नाही का? गेला. तर मित्रांनो, असे हे आमचे मित्र ह्या क्षेत्राशी परिचित, त्यांच्यासोबत आपण बघू शकता. हा त्यांचा गाव आहे. त्यांचे घर बघा मित्रांनो, दुर्गम भागामध्ये आपण आहोत, जिकडे तिकडे जंगलच जंगल. सायंकाळची वेळ आहे, पाहू शकता दिवे लागलेले आहेत मित्रांनो, आणि एवढा खतरनाक. तर अशा जंगलामध्ये हे लोक राहतात आणि एवढी हिंमत यांचा दररोज अस्वली आणि वाघासोबत संपर्क येतो. तर आपण अजून समोर पाहू या. तर बघू शकता यांचा हा पाडा, आम्ही याला टोला म्हणतो आमच्या भागामध्ये. ह्या गावाचं नाव आहे चुटिया. आणि पाहू शकता यांचा संपूर्ण आजीविका शेतीवर आहे मित्रांनो, आणि शेतीवरच अवलंबून राहतात. परंतु त्यांच्या शेतीचा जंगली जनावरं
खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तर त्यांना पण अजूनपर्यंत त्यांच्या शेतीला कंपाऊंड वगैरे नाही आहे. शासनाने यांना काही हे सौर ऊर्जेचा करंट मशीन दिली होती, तर त्यांचा ते वापर करतात. परंतु रानगवे असे मजबूत असतात की ते शिंगानं तोडून त्यांचे परे वगैरे खातात मित्रांनो. तर आपण पाहू शकता, हा पहाडी आहे खूप मोठी, आणि पहाडीच्या काठाला यांचं गाव आहे हे छोटंसं. किती एकदम नयनरम्य असा परिसर, आणि एवढा सुंदर वाटते ह्या गावामध्ये सायंकाळी. नैसर्गिकदृष्ट्या साधन संपन्न गाव आहे हा, आणि एकच घराचं कुटुंब. यांचे वडील आधी एकटेच राहायचे मित्रांनो ह्या गावाला. आपण त्यांचे आता मुलं आहेत 5, आणि 5 मुलांचं कुटुंब आहे, 5 घरं झाले. आधी एकटेच राहायचे एवढ्या जंगलामध्ये, परंतु त्यांना अजूनही कोणत्याच प्रकारची जनावरांकडून अशी मानवी इजा झालेली नाही. फक्त त्यांचा एक भाऊ मागील 3, 4, 5 वर्ष झाले का, 5 वर्षाच्या काळामध्ये ते जंगलामध्ये तेंदू पानं गोळा करायला गेले असताना त्यांच्यावरती जंगली हिंस्त्रपशूंनी हल्ला केला होता, आणि ते एकटे होते. आणि ती जागा दाखवतो तुम्हाला मित्रांनो, ते पहाड आहे. त्या पहाडाच्या काठाला त्यांचे अटॅक केला होता, आणि ते तिथंच मृत्यू पावले होते जागेवरच. तर त्याच्यानंतर तेवढ्या वर्षामध्ये कधीच ह्या गावाला कोणत्याच प्रकारची तकलीफ झाली नाही इथल्या लोकांना. फक्त शेतीची नासधूस होते, आणि बिबट, हरिण, रानडुकरं, रानगवे, वाघ, मोठा पट्टेदार वाघ याचं दर्शन होत राहते यांना आठवड्यातून एकदा 2दा. अस्वली तर एकदम घराजवळ येतात. ह्या इथं बोरी लावलेल्या आहेत मित्रांनो. ह्या बोरीवर दररोज अस्वली येतात. आम्ही जंगल सफारीलाच आलेलो आहे आता. तर बघूया, आम्हाला जर कदाचित अस्वलीचं दर्शन झालं तर आम्ही खूप नशिबान राहू. तर भयानक जंगल आहे मित्रांनो, पाहू शकता. खूप भयानक जंगल. हा शेती जंगलाच्या काठाला, एकदम जंगलामध्ये ह्या शेतीत त्यांनी आता धान पेरणं सुरू आहे. तर बघू शकता, खूप भाऊ हे शेती तुमचीच आहे ना इथली? आमची. अच्छा अच्छा, यांचीच शेती आहे. जनावरांनाच खातात त्या शेतीला. अच्छा, पूर्ण जनावरं खातात, त्यांचं म्हणणं आहे पूर्ण जनावरं खातात. तर काहीतरी उपयोग पाहतात येतो. हां, तर इथून यांना वेलकम आहे. शेतीसाठी मजबूत ताराचं जर कंपाऊंड दिलं शासनाने तर खूप चांगलं राहील. आपण सुद्धा ह्या गावाला येऊन सायंकाळी नक्कीच भेट द्या. एकदम निसर्गरम्य असा वातावरण, आणि त्याच्यामध्ये ह्यांचा एक कुटुंब इथं असते. पाहू शकता, हे वस्तीमध्ये आहे. तर आमच्यासोबत माझे मित्र पण आहेत, रमेश भाऊ राऊत. ते सुद्धा लहानपणापासून त्यांचेसुद्धा मित्र आहेत, धोंडूभाऊ. यांचं धोंडूभाऊ प्रत्येकी नाव आहे, प्रत्येकी आडनाव आहे. तर नक्कीच तुम्हाला अस्वली वगैरे पाहायची इच्छा झाली, जंगली जनावरं, रानगवे पाहायची इच्छा झाली, तर नक्की या, यांची भेट घ्या. आणि एवढे निडर आहेत, हे घाबरत नाही. रानगव्याचा कळप असेल तरी काडीनं हाकलून लावतात. अस्वलीला सुद्धा हे हाकलून लावतात. कधीच यांच्यावर असा उलट अटॅक झालेला नाही. त्यांना माहीत आहे की जंगली जनावरांना आपण कशा पद्धतीनं इथून वावरातून हाकलून लावायचा. तर तर यांचा लहानपणाचा अनुभव आहे मित्रांनो. आज आम्ही त्यांना भेटायला चालू, आमचे मित्र आहेत ते. तर खूप सुंदर असा नजारा बघूया. आम्हाला जर कदाचित अस्वल जर मिळाली, वेळ झाली का अस्वलीची? किती वाजेपर्यंत येते ती? 8 वाजेपर्यंत येते. 8 वाजेपर्यंत येते म्हणतात ते. ह्यांच्या घराजवळच येते, ते बोरी आहे तिथं. हां हां, बोरी खायला येते ते. आता नशीब असतील तर आम्हाला दिसेल, तुम्हाला दाखवतो मी. आणि आपण पाहू शकता एवढ्या लांबून ते दिसू शकते, काडी काडी जर असेल तर. हां, तर मित्रांनो बघा,
आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आणि आपण सुद्धा चुट्या गावाला भेट द्या आणि आदिवासी लोकांचं जीवन कसे राहतात, त्यांचं आहार काय आहे आणि जंगलातील वनस्पती, यांना बऱ्याच प्रमाणात वनस्पतीसुद्धा माहिती आहेत. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक वनस्पती उगवतात. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली, वनस्पती आता त्या कंदमुळं जे आहेत ते नष्ट झाले, त्यांचे वरचे जे झाडं असतात ते आपल्याला पावसाळ्याला मिळतील. पण काही काही ज्या मोठ्या वनस्पती आहेत त्या त्यांच्या वनौषधीचा वापर करतात आणि जर त्यांना काही मेडिकलची सुविधा उपलब्ध नसेल तर ते जंगलातले मेडिसिन आणून त्याच्यावर आपला ते आजार दूर करतात. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, शेवटची वेळ आहे सायंकाळची, आपण एकदा बघू शकता. आणि हे गाव छोटंसा 5-6 घराची वस्ती, एक खंब्याला एक लाईट आहे मधामध्ये आणि बहुत नयनरम्य दृश्य बघा मित्रांनो, पाहू शकता. एक शेवटचा आपण एकदा पाहूया. शेताकडे जर अस्वल आली तर इथं येईलच, तिची वेळ झालेली आहे ती. आम्ही आलो फिरायला जंगल सफारीला, तर काही आढळलं नाही. हां, तर थोडी अजून वेळ झाली पाहिजे नाही का, तेव्हा हे होणार. तर मित्रांनो धन्यवाद. आजचा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल आणि कोणत्या तरी उपयोग करा आणि आपण नक्कीच लाईक कराल. आमच्या तर पक्का मुसीबतचा वेळ आहे. असं तर नमस्कार. आता जेवायची वेळ झाली तुमची. जेवायची वेळ झाली आता. ठीक आहे मित्रांनो, हो, धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, बोला. आता आम्ही घरी आलेलो आहे त्यांच्या. हो, तर भाऊ हे जनावर आहेत इथं, इकडे दाखवा. तर मित्रांनो हे जनावर आहेत बघा, हे जनावर यांचे इथंच बांधलेले असतात. हे रात्री इथंच असतात का? येतच असतात. बाहेरच राहतात. बाहेरात राहतात. अच्छा, मग इथून बिबट वगैरेचा त्रास त्रास नाही होत, काही नाही. नाही करत त्रास. बिबट येते का इथून? येते असा इथूनच जाते जवळूनच? जवळूनच. अरे वा, बघा मित्रांनो, त्यांच्या घराजवळून बिबट जाते आणि हे जनावरं यांची आहेत इथं. तर जनावरांनाही काही त्रास नाही. आणि अस्वल जे बोरी खायला येते तर तुम्हाला म्हणजे ते बोऱ्या आट्या खाते तर इथं आवाज येते आवाज येते बघा. कट वाजते आवाज. हा, ते बोऱ्या आट्या खातात आट्या खाते आवाज येते असं लागून घराला लागून. तर घराला लागूनच बोरीची झाडं आहेत मित्रांनो यांच्याकडे. तर ते बोर दररोज अस्वल येतोच 100%. आणि ते आल्यानंतर यांना माहीत होऊन जाते. कुत्रे आहेत त्यांच्याकडे 2-4 गावरान, तर ते घरून भुकतात. पण ते जेव्हा आट्या खाते तर तिचा आवाज येते म्हणतात घरापर्यंत. आणि मोठावाला पण टायगर काल. अच्छा अच्छा, बघा. तर हे अशा याच्यामध्ये राहतात मित्रांनो, जंगलामध्ये. मोठा पैशाने म्हणजे पण काही त्रास नसेल जनावरांचा जंगली, ते आपल्या येतात, आपल्या भागातून निघून जातात. तर मित्रांनो बघा, असा या आपण सुद्धा चुट्या गावाला भेट देण्यासाठी. आणि चुट्या गावाला भेट देताना नक्की आमच्या धोंडभाऊची भेट घ्या, की ते वाघासोबत कशा पद्धतीनं आमोर राहिले. आणि तो एकदा नाही 2दा त्यांचा प्रसंग आला आणि आमोर सर्वसाधारण माणूस राहिला तर माणूस बेहोश पडून जातो किंवा तिथंच हार्ट अटॅक येऊन मरण्याचा प्रसंग. परंतु हे लहानपणापासून, आणि यांची एक आराध्य देवता आहे मित्रांनो, धुकी माता. आणि त्या धुकी मातेच्या माध्यमातून त्यांचं सर्व खूप तिची पूजापाठ दसऱ्याच्या वेळेला होते ना, दसऱ्याच्या वेळेला आणि चैत्राला खूप मोठा यांचा फंक्शन राहते आणि त्या देवीची मान्यता करतात. तर त्यांच्या भरोशावर यांचं आपण जीवन जगतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बऱ्याच दिवसाचा त्यांचा याच्यावर भरोसा आहे देवीवरती, आणि त्याच्याच माध्यमातून ते इथं राहतात. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद.